नमस्कार मंडळी, इथनं मला तक्रार आलेली होती, त्या संदर्भात मी इथे आलेलो आहो. आपलं नाव काय? विलास बावणे. काय समस्या होती? समस्या अशी आहे काय, या अगोदर 2 वर्ष अगोदर त्या 3 वर्ष अगोदर जवळपास आम्ही हे दारू दुकान इथे येणार होतं. आम्ही तो प्रस्ताव हाणून पाडला. त्यानंतर आम्हाला असं आश्वासन देण्यात आलं उत्पादन शुल्क विभागाकडून की इथे बा आम्ही दारू दुकान होऊ देणार नाही, पहिले इलेक्शन घेऊ आणि मतदान घेऊ. पण त्या मतदानाची पूर्तता त्या लोकांनी केली नाही आणि इथे देशी दारूच्या दुकानाला परवानगी दिली. मी सगळं यवतमाळ वासियांना आग्रहाची विनंती करतो की त्या सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती करतो की हे दारूचं देशीचं दुकान जे इथे येतो आर्नी रोडवर लागलेलं आपल्या जाम रोडवर, हे त्वरित बंद करण्यात यावं. आम्हाला पालकमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलं, पण एकही अधिकारी इथे आला नाही आणि त्यानं या आमच्या याची पूर्तता केली नाही किंवा थोडी साधीशी चौकशी करत नाही आहे. याचा अर्थ की यांनी कुठेतरी पाणी मुरत आहे, यांनी कुठेतरी पैसे घेऊन यांना परमिशन दिली. याबद्दल आम्ही त्याचा कलेक्टरचा निषेध करतो, उत्पादन शुल्काचा जो अधिकारी आहे त्याचा सुद्धा निषेध करतो. आणि हे दुकान जर बंद नाही झाले तर आम्ही उग्र आंदोलन करू. काही झालं तरी चालेल, पण आम्ही दुकान बंद पाडू ही मी सगळ्या शहरवासियांना विनंती करतो. त्यांनी आमच्या आंदोलनात सहभागी, आमच्या महिलांना सहकार्य करावं, महिलांचे संसार उद्ध्वस्त पडण्यापासून वाचवावे हीच मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो. बघा, या प्रकारची अवस्था मला इथे दिसत आहे. तर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, राजकारणी, माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना सुद्धा माझी हात जोडून नम्र विनंती आहे, या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्यात यावी, अशी मी त्यांना पुन्हा एकदा हात जोडून नम्र विनंती करतो. धन्यवाद.